हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत कमी मातीमध्ये आणि कमी खतामध्ये तर ग्रो बॅग कशी भरायची. तर बघा ही 24x15ची ग्रो बॅग आहे आणि हिला आपण कशा पद्धतीने कमी माती वापरून भरत आहोत ते बघा. ग्रो बॅगच्या खालच्या भागात आपल्याला सुकलेली पाने आणि आपल्या गार्डनमधील सुकून गेलेले काही झाडांचा पालापाचोळा, तर याचा वापर आपल्याला ग्रो बॅगच्या खालची साईड भरण्यासाठी करायचा आहे. तर त्याच्यात काही दुसरे प्लास्टिकच्या वस्तू असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. तर आणि त्याला आपल्याला एकदम साईज करून व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये पानांची लेयर घातल्यानंतर आपण मातीची एक लेयर घालून घेऊ. ही मातीमध्ये कुठलेही मी खते मिक्स केले नाहीत, तर ही खते विरहित माती आहे. कारण की ही माती आपण जर या पालापाचोळ्यांमध्ये टाकली तर आपल्याला आपोआपच ही मातीमध्ये जे काय आपण पालापाचोळा वापरला आहे तर त्याचे खतात रूपांतर होईल आणि आपली माती आपोआपच सुपीक होईल. पहिल्यांदा तुम्ही पाहिले होते की मातीत भरपूर खडे होते, तर ती खड्यांची माती होती. म्हणजे ती माती मी एका साईडला काढून ठेवली होती. जी काही चिकट माती होती ती अगोदर मी टाकून घेतली. त्यानंतर ही थोडीफार भुसभुशीत माती मी याच्यावर टाकून घेते तिसरी लेअर म्हणून. आणि हिला आपण चांगल्या पद्धतीने साईज करून घेऊया. तर व्यवस्थित हाताने आपल्याला याला दाबून दाबून भरून घ्यायचे आहे. आपल्याला कुठलीही ग्रो बॅग किंवा कुंडी पूर्णपणे भरायची नसते. जर आपण कुंडी पूर्णपणे भरली तर आपल्याला तिच्यात पाणी व्यवस्थित देता येत नाही आणि जेव्हा केव्हा आपण पाणी देतो तर ते पाणी सर्व खाली येते आणि त्याच्यासोबत माती देखील खाली येत असते. तर आपण कुठलीही ग्रो बॅग किंवा कुंडी भरत असताना हे लक्षात ठेवावे की तिला 1-2 इंच तरी खाली ठेवावे. तर बघा आपली सर्व माती भरून घेतली आहे. आता आपण याच्यात धने लावून घेऊया. तर धने लावण्यासाठी मी माती अगोदर ओली करून घेतली आहे. बिया लावण्याच्या आधीच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. जर आपण पाणी टाकले नाही आणि बिया लावल्यानंतर पाणी टाकले तर आपल्या बिया ह्या पाणी टाकल्यामुळे एकाच साईडने उगत असतात. तर अशा पद्धतीने जर आपण माती ओली केली तर ह्या बिया आपल्या मातीला चिपकून जातात आणि आपण जिथे कुठे टाकलेलं असतं त्याच ठिकाणी या बिया उगत असतात. तर त्यानंतर बघा ही मी थोडी कंपोस्ट खत मिक्स केलेली माती घेतली आहे. तर या कंपोस्ट खत मिक्स केलेल्या मातीची आपल्याला 1 इंच लेअर टाकून घ्यायची, म्हणजेच की आपल्या बिया या वरती दिसणार नाहीत आणि त्या छान पद्धतीने उगवून येतील. तर आता आपण आधीच पाणी टाकले होते तर आपल्याला आता पाणी देखील टाकण्याची गरज नाही. तर याच्यावर आपल्याला एखादा कपडा झाकून द्यायचा आहे, म्हणजे आपल्या बिया ह्या लवकर जर्मिनेट होतील. तर अशा पद्धतीने जर आपण ग्रो बॅग भरली तर आपल्याला कुठलेही जास्त खते वापरण्याची गरज पडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.